नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कर्नाटक स्पेशल तंबडी तयार करूया. तंबडी म्हणजे एक प्रकारची ओल्या खोबऱ्याची पातळ चटणी. पण या चटणीमध्ये चिंच किंवा लिंबू न घालता ताक घातले जाते. आज आपण मेथ्यांची तंबडी तयार करूया. तंबडीला चित्पावनी भाषेमध्ये पचुंगरी असे म्हणतात. आपण मराठीमध्ये याला कढी म्हणू शकतो. 1 वाटी ओले खोबरे, चवीप्रमाणे अगदी थोडासा गूळ घेतला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. अर्धा ते 1 चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत. यामध्ये मी 2 चमचे तेल घालते. हे मेथीचे दाणे तेलामध्ये चांगले परतून घेऊया. हे मेथीचे दाणे तेलामध्ये चुटपुटतात किंवा रंग थोडासा लालसर झाल्यावर आपण या मेथ्या पचुंगरीसाठी म्हणजेच तंबडीसाठी वापरू शकतो. हे बघा, हे मेथीचे दाणे मी लालसर भाजून घेतले आहेत. हे मेथीचे दाणे आपण गार होण्यासाठी ठेवूया. या ओल्या खोबऱ्यावर हे मेथीचे दाणे घालते. मेथीचे दाणे चवीला थोडेसे कडवट असतात, त्यामुळे ही तंबडीसुद्धा चवीला थोडीशी कडवट होईल, पण ही आरोग्याला चांगली असते. मी ही तंबडी उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 2 ते 3 वेळा करत असते. ही तंबडी भातावर घेऊन जेवायला खूपच छान लागते. हे बघा, आता हे मेथीचे दाणे गार झाले आहेत. हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटूया. आता हे वाटण तयार आहे. हे मी या पातेल्यामध्ये घालते. 2 मोठ्या वाट्या हे ताजे ताक घेतले आहे. हे ताक मी या मिक्सरच्या भांड्यात घालते. यामुळे हे वाटण काढायला आपल्याला सोपे होईल. आता हे वाटण या पातेल्यामध्ये मी घालते. ही तंबडी अगदी पातळ किंवा अगदी दाटशी करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. ही तंबडी आता व्यवस्थित ढवळूया. आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता. तुमच्याकडे ताक जर आंबट असेल तर अर्धी ते 1 वाटीच ताक घाला. बाकी पाणी घालू शकता. 2 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी फोडणी तयार केली आहे. ही फोडणी या तंबडीवर घालते. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 सुक्या मिरचीचा तुकडा, 4 ते 5 कडीलिंबाची पाने, अर्धा चमचा हळद. ही मेथ्यांची तंबडी आता तयार आहे. ही मेथ्यांची तंबडी जेवतेवेळी भातावर घेऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी माझ्या चॅनलमध्ये बऱ्याच प्रकारच्या रेसिपी घातल्या आहेत. त्या रेसिपीसुद्धा तुमच्या घरी नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.